हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 31 जुलै 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपलं लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे आर्टिकल्स आलेले आहेत न्यूजपेपरला ते आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 23 जुलैचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. ती पिटिशन दाखल केली खरं तर पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड आणि त्याच पिटिशनमध्ये सांगितलं आहे की अनेक लोकांचे जवळजवळ 140 टार्गेट्स इंडियामध्ये लोक आहेत की ज्यांना पेगासस स्पायवेअरमुळं त्यांचे जे पर्सनल डिव्हाइस आहेत ते हॅक केले गेले होते असं त्या पिटिशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सोशल वर्कर आहेत, वेगवेगळे लॉयर्स आहेत, मिनिस्टर्स आहेत, जर्नलिस्ट आहेत, अपोजिशन पॉलिटिशियन्स आहेत, कॉन्स्टिट्युशनल फंक्शनरीज आहेत, अशा अनेक महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत. आणि त्या पिटिशनमध्ये सांगितलं आहे जोपर्यंत पब्लिक इंटरेस्ट मुळे हे कृत्य केलं जात नाही किंवा एमर्जन्सीमध्ये हे कृत्य केलं जात नाही तोपर्यंत ते कृत्य जस्टिफाईड होऊ शकत नाही. म्हणजे पेगाससचा जरी उपयोग करायचा असेल तर त्याला तशी एमर्जन्सीची परिस्थिती यायला पाहिजे तरच आपण पेगाससचा उपयोग करू शकतो असं कुठंतरी त्या पिटिशनमध्ये सांगितलेलं आहे. आणि या पिटिशनवरती सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या आठवड्यात कदाचित सुनावणी होण्याची शक्यता असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग डिपेंड हे पिटिशन कशावरती आहे तर पेगासस स्पायवेअरशी डिपेंड आहे खरं तर. त्यामुळे आपल्याला डिटेल पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असणं कुठंतरी गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं आपण काय करायचं आहे पेगाससविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायचे आणि त्याच्यासाठी म्हणूनच मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली. ते लेक्चर जरी बघून तुम्ही घेतलं तरी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळं बाकी कुठं तुम्हाला जायची गरज भासत नाही. एवढा की पॉईंट आपण या न्यूजमधून काढू शकतोय. त्याचबरोबर आणखी जर बोलायचं झालं तर या पिटिशनमध्ये आणखी काय सांगितलं आहे तर याच्यामुळं लोकांच्या फंडामेंटल राईटचं हनन होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती सुनावणी व्हायला पाहिजे. मग दुसरा की पॉईंट आपला काय निघू शकतो यातनं तर फंडामेंटल राईटविषयी आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. मग आता फंडामेंटल राईटचा जर आपण विचार केला तर ते किती फंडामेंटल राईट आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 पर्यंत फंडामेंटल राईट आपल्या भारतीय राज्यघटनेत आपल्याला दिलेले आहेत. मग ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. समजते ही सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. पुढची न्यूज आहे टोक्यो ऑलिम्पिकशी रिलेटेड न्यूज आहे आणि लवलिना बोरगोहान जी आहे आसामची मुलगी आहे बॉक्सर तिनं ब्रॉन्झ मेडल गॅरंटीड रित्या फिक्स केलेलं आहे कारण तिनं आता फायनलमध्ये एंट्री केलेली आहे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये. आणि त्याचबरोबर बॅडमिंटन क्षेत्रामध्ये PV सिंधूनं सेमीफायनलमध्ये एंट्री केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ही सांगणारी खरं तर न्यूज आहे. आता बॉक्सिंग क्षेत्रात एक मोठा झटका आपल्याला मिळाला केव्हा तर जेव्हा मेरी कॉम बाहेर पडली त्यावेळेस. परंतु आता ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आणखी एक बॉक्सर जे आहे ती आता फायनलमध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे ब्रॉन्झ तरी कमीत कमी आपलं फिक्स झालेलं आहे. पुढं आणखी त्याचं कशामध्ये रूपांतर होतं हे सुद्धा बघणं कुठंतरी आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याच्यामुळं खरं तर चांगली बातमी देणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्याशी रिलेटेड आता ही टोक्यो ऑलिम्पिकशी रिलेटेड न्यूज चालतच राहणार आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस ऑलिम्पिक संपतील ना त्यावेळेस मग भारताला किती मेडल मिळाले, जगामध्ये कोणत्या कंट्रीला किती मेडल मिळाले आहेत आणि त्या मेडलनुसार आपल्या देशाचा कितवा रँक येतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि कोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणते मेडल आपल्याला मिळालेले आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्यावेळेस काढून ठेवूची. आता पुढची न्यूज आहे ती पंजाबशी रिलेटेड न्यूज आहे. पंजाबमध्ये जे डेथ रेकॉर्ड केलेले आहेत ना त्याच्यामध्ये कुठंतरी एक्सेस डेथ रेकॉर्ड झालेले आहेत असं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे एक्सेस डेथची संख्या पट्टीमध्ये आपल्याला दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये एप्रिल ते डिसेंबर 2020ची आकडेवारी दिली तर 3.2 पटीनं ती संख्या वाढलेली पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर जानेवारी मे 2021चा कालावधी दिला तर त्याच्यामध्ये 3.3 पटीनं ती संख्या वाढलेली पाहाव्यास मिळते. एप्रिल 20 ते मे 21चा कालावधी आपल्याला बघायला मिळाला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 3.3 पटीनं ती संख्या वाढलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि पुढं जर बघायचं झालं तर एप्रिल 20 ते जून 21चा कालावधी बघितला आपण तर 3.6 पटीने ती संख्या वाढली. आणि एप्रिल 21 ते मे 21चा कालावधी बघितला आपण तर 4 पटीनं ती संख्या वाढलेली आपल्याला
पाहाव्यास मिळते. आणि त्यानंतर एप्रिल 21 टू जून 21 हा कालावधी आपण बघितला तर तो आपल्याला 4.5 पटीनं वाढलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे जी डेथची संख्या जी पटीमध्ये वाढली गेली आहे ना ती कुठं तर खूप ड्रास्टिक चेंज आपल्याला कोविड-19मुळं झालेला त्या आकडेवारीमध्ये पाहाव्यास मिळते. आणि हीच जर संख्या 2015मधली वगैरे आपण बघत असेल ना किंवा 2019पर्यंतची जर संख्या आपण बघितली तर एवढा ड्रास्टिक चेंज डेथ्समध्ये कधी झाला नव्हता. परंतु आता कोविड-19मुळे ही परिस्थिती आपल्याला पाहाव्यास मिळते हे आपण समजू शकतो. ही खरं तर सांगणारी ही न्यूज आहे. आणि याच्यामधून की पॉईंट एक काय निघू शकतो तर पंजाबविषयी इथं बोलले गेले, त्यामुळं पंजाबचं लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. समजते त्याच्यासाठी ही न्यूज आपल्याला इम्पॉर्टंट होते. आता हे तर जे लोकेशन मी तुम्हाला सांगतोय ना ह्या पेजच्या एंडला या पेजवरती जेवढे लोकेशनविषयी आपण बोललो ते एकदाच लोकेशन आपण बघून घेणार आहोत या पेजवरचं डिस्कशन आपलं झाल्यानंतर. पुढची न्यूज आहे ती CBSEचा रिझल्ट लागलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये CBSEचा आत्तापर्यंतचा रेकॉर्डेड रिझल्ट हा मानला जातो कारण 99.4% रिझल्ट हा खरं तर मानला जातो. समजते तुम्हाला. आणि प्रिव्हियस इयरमध्ये जर आपण विचार केला तर प्रिव्हियस इयरला म्हणजे गेल्या वर्षी तो 88.78% रिझल्ट लागला होता आणि त्यामुळं हा खरं तर रेकॉर्डेड रिझल्ट मानला जातो. पुढची न्यूज आहे ते दिल्ली असेंब्लीशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि दिल्ली असेंब्लीमध्ये अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे CM आहेत त्यांच्याकडून हे बोललं गेलं की मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत फार्म बिलावरून प्रोटेस्ट चालू आहेत आणि गव्हर्नमेंटला हे समजायला पाहिजे की फार्मर्सशी आपण बोलणं करून घ्यायला पाहिजे, नेमकं त्यांचं मत काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार फार्म ॲक्टमध्ये बदल करायला पाहिजे असं कुठंतरी असेंब्लीमध्ये बोललं गेलं. आणि त्यांनी स्ट्रॉंगली युनियन गव्हर्नमेंटला हे सांगितलं आहे की त्यांनी लवकरात लवकर फार्मर्सचं मत जाणून घ्यायला पाहिजे, त्यांची भेट घ्यायला पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड जे बोलणं चर्चा आहे ती करायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये लाँग टर्मचा तो स्ट्रगल आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोकांनी आपला जीवसुद्धा त्याच्यामध्ये गमावला आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करायला पाहिजे असं दिल्ली असेंब्लीमध्ये बोललं गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग आता याच्यातून आपल्याला काय की पॉईंट पहिला घेऊ शकतो आपण तर फार्म ॲक्टविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. फार्म ॲक्ट्समधल्या तरतुदी कोणकोणत्या आहेत, जर फार्म ॲक्ट समजलं आपल्याला तरच आपल्याला हे समजू शकते की जे शेतकरी आहेत ते का आंदोलन करत आहेत याच्या विरोधात. त्याच्यामुळं खरं तर ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती. आता इथं फ्रंट पेजचं डिस्कशन संपते. मग आता याच्यावरती लोकेशन कोणकोणते आपण बघायचे ते बघूयात. आपल्याला या पेजवरती एक आसामचं एक लोकेशन बघायचं कारण ती बॉक्सर आसामवरून बिलॉंग करते आणि त्याचबरोबर पंजाबचं एक लोकेशन बघायचं आहे. मग हे दोन लोकेशन आपण इंडियन मॅपवरती बघून ठेवूयात. इथं आपण नॉर्थला जर गेला तर इथं पंजाब आपण बघू शकतो आणि त्याला कोणकोणत्या राज्यांच्या बाउंड्री टच करतायत तर त्याला राजस्थानची बाउंड्री टच करते, त्यानंतर हरियाणाची बाउंड्री टच करते, हिमाचल प्रदेशची बाउंड्री त्याला टच करते आणि जम्मू अँड काश्मीरची बाउंड्री त्याला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढ्या राज्यांच्या बाउंड्रीज पंजाबला टच करतात. आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल बाउंड्रीचा जर विचार केला तर पाकिस्तानची बाउंड्री त्याला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते पंजाब या राज्याला. त्यामुळं हा मॅप बघणं वारंवार मी मॅप दाखवण्याचं हेच कारण आहे की मॅप आपला पाठ झाला पाहिजे, त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला गेला तरी आपल्याला तो अटेम्प्ट करता यावा. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस लोकेशन बघणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला कोणतं आणखी लोकेशन बघायचं तर आपल्याला आसामचं लोकेशन बघायचं आहे. म्हणून इथं आसाम आहे. जर आपण नॉर्थ ईस्टला गेला तर इथं आसाम पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्यामध्ये आसामचे जर शेजारील राज्यांचा विचार केला तर शेजारील राज्य आहे मेघालय आहे, त्याचबरोबर त्रिपुरा आहे, मिझोराम आहे, मणिपूर आहे, नागालँड आहे आणि अरुणाचल प्रदेश आहे. या राज्यांची बाउंड्री टच करते. त्याचबरोबर वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालसुद्धा इथं बाउंड्री टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेशची बाउंड्री टच करते आणि भूतानची बाउंड्री टच करते. या दोन देशांची बाउंड्रीसुद्धा आसामला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. याच्यासाठी खरं तर महत्त्वाचा पॉईंट होता की मॅप बघणं. आणि आसाम आणखी कोणत्या कारणामुळे जास्त न्यूजमध्ये तर आसाम मिझोरामचा जो वाद चालू आहे ना त्याच्यावरून जास्त न्यूजमध्ये आणि त्याच्यावरती विशेष इन्फॉर्मेशन देणारं लेक्चरसुद्धा मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, ते तुम्ही बघितलंच असेल. आणि बाकी जर फिजिकल टॉपोग्राफी बघितली तर आसाममधून जाणारी महत्त्वाची रिव्हर आहे ब्रह्मपुत्रा रिव्हर. त्याच्यामुळे त्याची फिजिकल टॉपोग्राफीसुद्धा इथं आपण बघू शकतो आहे. समजते.
पुढची न्यूज आहे ती बिहारशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि विशेष करून बिहार असेंब्लीमध्ये कॅगने म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांनी एक रिपोर्ट मांडला. तो रिपोर्ट होता 31 मार्च 2019 इयर एंडिंगशी रिलेटेड. त्याच्यापर्यंत 2019च्या एंडिंगपर्यंत आकडेवारी सांगणारा रिपोर्ट होता आणि त्याच्यामध्ये विशेष करून सजेशन देण्यात आलं गव्हर्नमेंटला की मनरेगा जी स्कीम आहे, महात्मा गांधी जी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे ना, त्याच्यामध्ये जे रजिस्ट्रेशन रोजगारासाठी केलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे असं त्या रिपोर्टमध्ये सजेशन देण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, मनरेगाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे की बाबा नेमकी ही स्कीम काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट आपला काय आहे तर कॅगविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. याची भारतीय राज्यघटनेमध्ये काय तरतूद आहे, कॅगची कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल याची तरतूद काय आहे, पात्रता काय आहे, अपॉइंटमेंट कशा पद्धतीने होते आणि कार्य काय असतं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे केरळा गव्हर्नमेंटशी रिलेटेड न्यूज आहे आणि पॅन्डेमिकमुळं आता त्यांनी जवळजवळ 5,650 कोटी रिलीफ प्लॅन जाहीर केला आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जे ट्रेडर्स आहेत, व्यापारी लोक आहेत किंवा इतर लहान मोठे उद्योजक असतील त्यांना मोठ्या प्रमाणात कोविड-19चा फटका बसलेला आहे, त्या पॅन्डेमिकचा फटका बसलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ 5,650 कोटींची लोन स्कीम जाहीर केली आणि त्याच्यावरचं जे 4% पर्यंतचं इंटरेस्ट आहे ना ते स्वतः केरळा गव्हर्नमेंट पेड करेल. बाकीचे इंटरेस्ट मग थोडंफार राहिलेलं असेल ते ज्यांनी कर्ज काढले त्यांनी फेडायचं आहे. आणि हे कशासाठी तर 2 लाखापर्यंत जी कर्ज घेणार आहेत ना त्यांच्यासाठी अशा प्रकारची स्कीम अवेलेबल असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे 2 लाखापर्यंतचं तुमचं कर्ज असेल तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट तुम्हाला खूप कमी बसेल आणि त्याच्या पुढचं जर तुमचं कर्ज असेल तर मग त्याच्यामध्ये वेगळी स्कीम असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. म्हणजे लोकांना कर्ज देऊन त्यांना वर आणायचं काम, त्यांना पूर्वस्थितीत आणायचं काम केरळा गव्हर्नमेंटकडून केलं जाते आणि त्याच्यासाठी जो रिलीफ प्लॅन केला गेला आहे ना त्याच्यामध्ये जवळजवळ 5,650 कोटींची तरतूद गव्हर्नमेंटकडून केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्याशी ही सांगणारी ही तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपण काय करू शकतो तर केरळाचं लोकेशन व्यवस्थित त्या बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते लोकेशन आपण आता बघून घेऊयात कशा पद्धतीने केरळाचं. इथं आपण बघू शकतोय जर साऊथला गेला तर इथं केरळ आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि राज्य कोणते आहेत तर त्याच्यामध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक आहेत. अशी राज्य आहेत की त्याला बाँड्री लाईन शेअर करतात केरळाशी रिलेटेड. आणि तिथं महत्त्वाच्या रिव्हर्स जर बघायचं झालं तर तिथं कावेरी रिव्हर आहे, त्याचबरोबर तिथं पेरियार रिव्हरसुद्धा असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. पुढची न्यूज आहे दिल्ली गव्हर्नमेंटशी रिलेटेड. खरं तर तिथं GST अमेंडमेंट बिल पास केले गेले आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय बोललं जातं आहे, विशेष त्याच्याकडून बोललं जातं आहे बेड अँड ब्रेकफास्ट स्कीमविषयी बोललं जातं आणि त्याचबरोबर त्याच्यामुळं टुरिझम कशा पद्धतीने दिल्लीचं वाढणार आहे याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे असं त्याच्यामध्ये बोललं जातं आहे. मग आता पहिला की पॉईंट याच्यामध्ये काय बघाय तर GST अमेंडमेंट बिल म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय अमेंड केलं आहे, घटनादुरुस्ती त्याच्यामध्ये काय केलेली आहे, त्या GSTमध्ये काय दुरुस्ती केली गेली हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय आहे तर इथं बेड अँड ब्रेकफास्ट स्कीमविषयी बोललं जाते. मग आता ती बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हे 2 की पॉईंट आपल्याला असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे यमुना रिव्हरशी रिलेटेड न्यूज आहे. यमुना रिव्हरचं जे पाणी आहे ना त्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं, धोक्याच्या रेषेच्या पलीकडे त्याची पातळी वाढत असल्यामुळं यमुनेच्या शेजारी राहणारी जी वसलेली गावं असतील किंवा लोकसंख्या असेल ती लोकसंख्या स्थलांतरित करण्याचा आदेश ऑफिशियल्सनी दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतात. ही सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा की पॉईंट काय तर यमुना रिव्हरचं व्यवस्थित मॅप आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचा उगम कुठं होतो ते बेसिक इन्फॉर्मेशन यमुना रिव्हरविषयी आपण बघून ठेवायला पाहिजे. ते इथंच आपण बघून घेऊया की यमुना रिव्हरची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे.
यमुना रिव्हर समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गंगा रिव्हरचा मॅप बघणं गरजेचं आहे. कारण यमुना रिव्हर कधी समजेल आपल्याला, तर जेव्हा आपल्याला गंगा रिव्हर समजेल. कारण यमुना रिव्हर ही गंगा रिव्हरची उपनदी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. यमुना रिव्हर ही गंगा रिव्हरची उपनदी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग इथं आहे गंगा, आणि गंगेचा उगम उत्तराखंडमध्ये गंगोत्री या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि तशाच पद्धतीने यमुनेचा उगम जो आहे तो तिथंच उत्तराखंडमध्ये यमुनोत्री या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि मग ती अलाहाबादमध्ये जी यमुना रिव्हर आहे ती गंगेला येऊन मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जिथं गंगेचा आणि यमुनेचा संगम आहे ना, ते ठिकाण आहे अलाहाबाद जे शहर आहे ते ठिकाण आहे. आणि आता यमुनेच्या उपनद्या महत्त्वाच्या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये बेटवा आहे, त्याचबरोबर चंबळ आहे. या 2 महत्त्वाच्या उपनद्या आहेत यमुनाला जाऊन मिळणाऱ्या. आणि त्याचबरोबर आता गंगा यमुनेमुळे गंगा न्यूजमध्ये आले. मग त्या गंगाविषयी सुद्धा बघायला पाहिजे, गंगेच्या उपनद्या महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत. त्याच्यामध्ये गंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या ज्या उत्तरेकडून येणाऱ्या आहेत त्या गोमती आहे, घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे, आणि इकडे जर आपण बघितलं तर तिस्तासुद्धा आहे, जी सिक्कीममध्ये उगम पावते. सॉरी, तिस्ता ही ब्रह्मपुत्रेची उपनदी, गंगेची नाही, ही ब्रह्मपुत्रेला येऊन मिळते इकडून. आणि आता आपण काय बघितलं तर उत्तरेकडून येणाऱ्या वेगवेगळ्या नद्या बघितल्या की ज्या येऊन मिळतात गंगेला, बरोबर आहे. आता आपण बघूया दक्षिणेकडून येणाऱ्या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत. त्याच्यामध्ये तामसा आहे आणि सोन ही आहे. आणि ह्या 2 नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात गंगेला. आणि पुढं जाऊन काय होतंय तर ब्रह्मपुत्र आणि गंगेचा संगम होतो बांगलादेशमध्ये. आणि तिथं आपल्याला सुंदरबन डेल्टा त्या दोघांचा मिळून फॉर्म झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. ब्रह्मपुत्रा रिव्हर आणि गंगा रिव्हर मिळते त्या ठिकाणी काय होतं तर सुंदरबन डेल्टा निर्माण होतं. मग आता तिथं सुंदरी ट्री आढळते आपल्याला, सुंदरी वनस्पती आढळते, सुंदरबन फॉरेस्ट सुद्धा तिथं आढळतं. त्याचीसुद्धा बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आता ब्रह्मपुत्राच्या उपनद्या जर बघितल्या तर आता सुबनसिरी आहे, इथं लोहित आहे, आणि इथं तिस्ता आहे. या महत्त्वाच्या उपनद्या ब्रह्मपुत्रेच्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि इकडं बराकसुद्धा असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. हा मॅप खरं तर बघणं गरजेचं होतं. मॅप म्हणजे विशेष करून रिव्हर समजून घेण्यासाठी, कुठं उगम पावते, कोणत्या दिशेला वाहते, आणि त्याच्यामध्ये मग कोणकोणत्या उपनद्या आहेत, कोणता महत्त्वाचा डेल्टा फॉर्म होतो त्यांच्यामुळं, त्याचबरोबर बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते, हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग हे बघण्यासाठी, हे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असण्यासाठी मॅप बघणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत इमेज तुमच्या माइंडमध्ये क्रिएट होऊन जाते त्याची. त्यामुळे डिटेल ते लक्षात, लॉंग टर्मसाठी लक्षात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पुढची जी न्यूज आहे ती खरं तर दिल्ली बेस्ड एक स्टडी आहे. आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की ओझोन लेयर आहे ती कुठंतरी धोक्याची पातळीपर्यंत जाऊन पोहोचताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामुळं आपल्याला जो हवेमध्ये टॉक्सिक पणा वाढतोय, हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, त्याच्यावरती अंकुश ठेवणं लवकरात लवकर गरजेचं आहे. आणि इमिजिएट ॲक्शन प्लॅन त्याच्यावरती घ्यायला पाहिजे, असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता याच्यामध्ये पहिला की पॉईंट, आपण ओझोन लेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्या नोट्स बनवून ठेवणं गरजेचं आहे. सायन्सच्या दृष्टीतून हे महत्त्वाचं होऊन बसतं आपल्यासाठी. आणि त्याचबरोबर दुसरं एअर पोल्युशनशी रिलेटेड बोललं इथं. मग एअर पोल्युशन जो इन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे इंडिया आणि चायनाशी रिलेटेड न्यूज आहे. आणि आत्ता 12वी जी राऊंड टॉक आहे ती आज म्हणजे शनिवारी होणार असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्या ही कशाची रिलेटेड न्यूज आहे पहिल्यांदा सांगतो. जे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे ना, विशेष करून पँगांग त्सोचा एरिया असू द्या किंवा हॉट स्प्रिंगचा एरिया असू द्या, या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज आर्मी आणि इंडियन आर्मी यांच्यामध्ये क्लॅश आणि कॉन्फ्लिक्ट वारंवार आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा रक्तपातसुद्धा झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. म्हणजे त्यांच्याकडचे काही जवान शहीद झालेत, आपल्याकडचे काही जवान शहीद झालेत, अशा प्रकारचं सुद्धा सिच्युएशन आपल्याला गलवान व्हॅलीमध्ये पाहाव्यास मिळाली ती गेल्या वर्षी. आणि त्यामुळं तिथं शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे, तिथं डिसएंगेजमेंट व्हायला पाहिजे, म्हणजे दोघांनी पण त्याच्यापासून दूर राहायचं, म्हणजे तो जो कॉन्फ्लिक्ट आहे तो टाळण्यास मदत होईल. याच्यासाठी अगोदर 11 वेळा राऊंड टॉक झाला आहे, पण त्याच्यातून पॉझिटिव्ह सोल्युशन निघालेलं नाही. आणि आत्ता जो शनिवारी आज होणार आहे ना, तो 12वा राऊंड टॉक
जे चर्चा आहे ती 12वी आहे, 12वी फेरी त्या चर्चेची आहे आणि त्याच्यातून काय सोल्युशन निघतं हे खरं तर बघण्यासारखी गोष्ट असणार आहे. आणि याच्यामध्ये कोण सहभाग घेईल तर ऑफिशियल्स जे सिनियर ऑफिशियल्स आहेत त्यांच्या आर्मीचे आणि आपल्या आर्मीचे ते त्याच्यामध्ये भाग घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग आता याच्याशी रिलेटेड आपल्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा टोटल मॅप माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती कोणकोणती महत्त्वाची ठिकाणं जी वारंवार चर्चेमध्ये असतात ना ते सुद्धा त्याचंसुद्धा लोकेशन आपल्याला थोडक्यात त्याचा सगळा मॅप आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. मग तो मॅप आपण व्यवस्थितरित्या बघून घेऊया नेमका कशा प्रकारचा आहे. इथं आपण LACचा टोटल मॅप आपण समजावून घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल समजायला पाहिजे. ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे ती ही असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, ज्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो. आणि त्यानंतर आपल्याला तिथले महत्त्वाचे याच लाईन ॲक्च्युअल कंट्रोलवरचे महत्त्वाचे जे पार्ट आहेत त्याच्यावरून वारंवार 2 आर्मींमध्ये कॉन्फ्लिक्ट असलेला पाहाव्यास मिळतो आपल्याला. त्याच्यामध्ये मग गलवान व्हॅली आहे, त्याचबरोबर पेंगांग सो आहे. पेंगांग सोचा एरिया इथं असलेला पाहाव्यास मिळतो आणि गलवान व्हॅलीचा एरिया इथं असलेला पाहाव्यास मिळतो आणि आपला पेट्रोलिंग पॉईंट जो आहे 14 नंबरचा तो इथं असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो आणि जो शॉक स्थान आहे ना ते इथं असलेलं पाहाव्यास मिळतं आपल्याला. त्याचबरोबर देपसांग व्हॅली जास्त न्यूजमध्ये असते, त्यातसुद्धा जास्त क्लॅश आपल्याला पाहाव्यास मिळतो वारंवार. आणि त्यानंतर इथं डेमचॉक जो एरिया आहे तो सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतो. इथं सुद्धा वारंवार चायनीज आर्मी आणि इंडियन आर्मीमध्ये क्लॅश आपल्याला झालेला वारंवार पाहाव्यास मिळतो. त्याच्यामुळं खरं तर हा मॅप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा जो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे ना इथून या साईडचा जो प्रदेश आहे तो चायना व्याप्त काश्मीर मानला जातो आणि त्याचबरोबर हा जो एरिया आहे तो सियाचीन मानला जातो. सियाचीन ग्लॅशियर ज्याला आपण म्हणतो तो एरिया मानला जातो खरं तर हा. आणि हा सुद्धा चायना व्याप्तच असलेला पाहाव्यास मिळतो. आणि हा जो एरिया आहे ना हा एरिया अक्साई चीन म्हणून ओळखला जातो. हा एरिया टेरिटरी सेडेड बाय पाकिस्तान टू चायना इन 1963 म्हणजे चायनाकडून गिफ्ट दिलेला भाग आहे हा. पाकिस्तानकडून गिफ्ट दिलेला भाग आहे हा चायनाला. त्याला शॅक्स गेम व्हॅली असं म्हणतात आणि इथंच आपल्याला पाहाव्यास मिळत होतो. विशेष करून आपण त्याला अक्साई चीनसुद्धा म्हणू शकतो, त्यात काही विशेष नाही. आणि हा जो ग्रीन कलरचा एरिया इकडचा दिसतोय ना तो ग्रीन कलरचा एरिया आहे त्याला आपण म्हणतो पाक व्याप्त काश्मीर. आणि त्यामुळं ही जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल असं म्हणतो. लाईन ऑफ कंट्रोल LOC समजते तुम्हाला. त्यामुळं हा मॅप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा मॅप जर तुम्हाला माहिती नसेल तर नेमकं तिथं काय चाललं आणि का चाललं हे तुम्हाला समजून घेता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला खरं तर मॅप माहिती असणं गरजेचं आहे. मॅप माहिती असलं का तुम्ही इमॅजिन करू शकता की तिथं कोणत्या गोष्टीवरून खरं तर क्लॅश चालू आहे. पुढची न्यूज आहे गुगलशी रिलेटेड न्यूज आहे. नवीन IT रूल आता आपण बघितलं होतं की नवीन IT रूल 2021 नुसार आपल्याला जो 2020 नवीन IT रूल सांगतोय ना तो काय सांगतोय तर तो सांगतोय की जे नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत किंवा महत्त्वाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ना त्यांनी ट्रान्सपरंट रिपोर्ट प्रत्येक महिन्याला जाहीर करायला पाहिजे. आणि तसाच ट्रान्सपरंट रिपोर्ट जे आहे तो गुगलनं जाहीर केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्या ट्रान्सपरंट रिपोर्टमध्ये हे सांगितलं की जवळजवळ 1.5 लाख जे कंटेंट ऑफ पीसेस आहेत म्हणजे वेगवेगळ्या पोस्ट्स आहेत त्या 1.5 लाख पोस्ट सोशल मीडिया म्हणजे गुगलवरून हटवण्यात आलेले आहे गुगलकडून. हे गुगलनं त्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. वेगवेगळ्या युजर्सनी कंप्लेन केल्यामुळं त्या पोस्ट ज्या हटवण्यात आलेल्या आहेत गुगलकडून त्याचा उहापोह करणारा हा रिपोर्ट आपल्याला असलेला पाहाव्यास मिळतो. समजते त्याच्याशी रिलेटेड ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आता यामुळं काय होतं आहे तर IT ॲक्ट 2021 जे नवीन IT रूल्स आहेत ते न्यूजमध्ये आले. मग याच्याशी रिलेटेड हे खूप न्यूजमध्ये आहेत IT रूल. रोज याच्यावरती चर्चा आपण करतोयच. त्याच्यामुळं मी याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट निव रूल 2021 जे आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ते लेक्चर जरी बघून ठेवलं तरी एका ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि त्याची एक शॉर्ट नोट बनवून ठेवा म्हणजे वारंवार रिव्हिजन टाकल्यामुळे याच्यावरती कसा जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही त्याला यशस्वीरित्या सामोरं जाऊ शकताय. पुढची न्यूज आहे ती लोकसभेशी रिलेटेड न्यूज आहे. लोकसभेमध्ये एक बिल इंट्रोड्यूस केलं आणि ते बिल आहे इन्शुरन्स फर्मशी रिलेटेड बिल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विरोधी पक्षांकडून ॲलिगेशन केलं जाते की प्रायव्हेट कंपन्यांना त्याच्यामध्ये जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामुळं
लोकसभेमध्ये गदारोळ त्याच्यावरून आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग याच्याशी रिलेटेड आता जे बिल इंट्रोड्यूस झालेलं आहे ते बिल जे इन्शुरन्स फर्मशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काय काय तरतुदी दिल्यात ना त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या अंतर्गत काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसते. पुढची न्यूज आहे, गव्हर्नमेंटनं सफाई कर्मचाऱ्यांशी रिलेटेड विशेष करून प्राईम मिनिस्टरनी स्टेटमेंट दिलं होतं की सफाई कर्मचाऱ्यांमध्ये हे काम करत असताना विशेष करून मॅन्युअल स्केवेंजिंग म्हणजे स्वतः जी गटारी साफ करण्याची कामं आहेत ही अशी कामं करत असताना कोणत्याही प्रकारे डेथ आढळलेली नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. परंतु सफाई कर्मचाऱ्यांची रिलेटेड जे ॲक्टिव्हिस्ट आहेत बेजवाडा विल्सन यांनी हे सांगितलं आहे की जवळजवळ 472 लोकांनी या 5 वर्षात जीव गमावला आहे अशा प्रकारची कामं करत असताना आणि अशा प्रकारच्या कामांमुळं विशेष करून असं यांच्याकडून बोललं गेलं. आणि याच्याशी रिलेटेड जे गव्हर्नमेंटकडून स्टेटमेंट दिलं जातं ते कुठंतरी बेजबाबदारपणाचं आहे. त्यामुळं गव्हर्नमेंटनं अपॉलॉजी द्यायला पाहिजे, प्राईम मिनिस्टर यांनी अपॉलॉजी द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये करेक्शन करायला पाहिजे असं कुठंतरी हे जे ॲक्टिव्हिस्ट आहेत बेजवाडा विल्सन यांच्याकडून बोललं जाताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग पहिला की पॉईंट काय तर बेजवाडा विल्सन ही खूप महत्त्वाची पर्सनॅलिटीसुद्धा मानली जाते. मग त्याच्यासाठी त्यांच्याशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट जे सफाई कर्मचारी असतील त्यांच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटकडून कोणकोणत्या स्कीम डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत त्या स्कीम्स रिलेटेड इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे पाक आणि USA रिलेटेड न्यूज आहे. आणि पाक आणि USA हे अफगाणिस्तानमध्ये कशा पद्धतीनं शांतता प्रस्थापित करता येईल याच्याशी रिलेटेड डिस्कशन करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. पाकचे काही ऑफिशियल आणि USAचे काही ऑफिशियल आणि त्यांचं मत असं येत आहे की डिस्कशननं आणि पॉलिटिकल सोल्युशननं त्याच्यामध्ये जे व्हायलन्स अफगाणिस्तानमध्ये चालू आहे तो आपण कमी करण्यास मदत करू शकतो असं कुठंतरी बोललं जाताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट काय तर अफगाणिस्तानमध्ये इंटरनल पॉलिटिक्स काय चालू आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इथंच तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर 20 वर्षांपूर्वीचा कालावधी बघितला ना तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानचंच गव्हर्नमेंट होतं. परंतु त्यानंतर USAनं इंटरफेअर करून ते तालिबानचं गव्हर्नमेंट आहे त्यांना सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडला आणि तिथं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंटची स्थापना केली गेली. मग आता USAनं असं करण्याचं कारण काय होतं तर जे तालिबान गव्हर्नमेंट होतं ना ते टेररिस्टना प्रोत्साहन देणारं गव्हर्नमेंट होतं. म्हणजे आतंकवादी प्रोत्साहित गव्हर्नमेंट होतं, आतंकवाद्यांना सहारा देणारं गव्हर्नमेंट होतं. आणि त्यामुळं USAला वाटलं की यांच्याकडून आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आपण आता यांना सत्तेवरून पायउतार करायला पाहिजे. त्यामुळे USAने अफगाणिस्तानमध्ये इंटरफेअर केलं आणि तालिबानला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडलं. आणि त्यानंतर काय झालं तर तालिबानला सत्तेवरून उतरवलं. याचा अर्थ तालिबान संपुष्टात आला अशातला भाग नाही आहे. तर तालिबान ॲक्टिव्हच होतं. त्यामुळं USAने काय केलं जे डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट स्थापन केले गेले अफगाणिस्तानमध्ये त्यांना संरक्षण देण्यासाठी USAने स्वतःची आर्मी तिथं डिप्लॉय केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. आणि ती आर्मी जवळजवळ 20 वर्षांपासून तिथं कार्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळत होते. आणि त्यामुळं काय झालं तर जे तालिबानी आहे ना त्यांची पॉवर कुठंतरी कमी कमी होत गेलेली आपल्याला ते पाहाव्यास मिळाली होती. परंतु जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट आले आहे ना तेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये फैसला झाला की आपली जी आर्मी आहे अफगाणिस्तानमधली USAची आर्मी ती मायदेशी वापस परत घेण्यात येईल. आणि जो बायडन गव्हर्नमेंट जे आहे ना त्याच आदेशाची अंमलबजावणी करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे. मग आता जो बायडन गव्हर्नमेंटमध्ये जवळजवळ 90% त्यांची जी ट्रूप्स आहे ती वापस मायदेशी परतलेली आहे आणि फक्त 10% राहिलेली आहे ती सप्टेंबरपर्यंत मायदेशी परतेल असं बायडन गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलेलं आहे. मग याचा परिणाम काय झाला तर याचा परिणाम हा झाला की तालिबानी जे आहेत ते पुन्हा एकदा शक्तिशाली होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे ऑब्वियस आहे USAची ट्रूप्स तिथून बाहेर पडते याचा अर्थ तालिबानना संधी आहे ती की आपली सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी. आणि त्यामुळं तिथं सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी तालिबानी जे आहेत ना ते वारंवार हिंसेचे प्रकार करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. वारंवार अफगाणिस्तान आर्मीवरती अटॅक करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. वेगवेगळ्या प्रकारे तिथं हिंसा फैलवण्याचा काम करत आहेत. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ हजारांमध्ये लोकांची डेथ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये सिव्हिलियन नागरिक आहेत, मिलिटरीची लोक आहेत, ऑफिशियल्स आहेत.
या सर्वांचा समावेश आहे. आणि ही हिंसा जेव्हापासून USA ट्रूप्स बाहेर निघायला सुरू झाली तेव्हापासून ही हिंसा जी आहे ती तिथं सुरू आहे आणि आजपर्यंत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांना तिथं जीव गमवावा लागतो आणि त्याच्यामुळं इथं सोल्युशन काढण्यासाठी खरं तर USA, पाकिस्तान असेल, इंडियासुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहे की कशा पद्धतीने इथं शांतता प्रस्थापित होऊ शकेल ती सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग तुम्हाला पहिला की पॉईंट काय पाहिजे तर हे इंटरनल पॉलिटिक्स मी ढोबळमानानं थोडं सांगितलं ना, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर अफगाणिस्तानचं आणि पाकिस्तानचं त्याचबरोबर USAचं या 3 कंट्रींचं इंडियासोबतचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते? त्यामुळं ती इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून महत्त्वाचं होऊन बसतं. आणि तिसरा की पॉईंट काय आपला तर याचं लोकेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. पाकिस्तानचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर USAचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने आहे आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीचं आहे ते आपण बघून ठेवणं या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. मग आता लोकेशन आपण बघून ठेवूया इंडियापासून या कंट्रींचं कशा पद्धतीने आहे. या मॅपमध्ये आपण लोकेट करू शकतो. इथं आपला इंडिया आहे आणि इथून इकडे गेला तर तुम्हाला इथं पाकिस्तान पाहावयास मिळतं आणि इथं अफगाणिस्तान पाहावयास मिळतं. आणि इकडून या साईडला जर आपण गेलो ना तर तिथं आपल्याला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पाहावयास मिळतं, USA पाहावयास मिळतो. आणि मध्ये जर महत्त्वाचे एरिया बघितलं तर अटलांटिक महासागर आहे, तर नॉर्थ अटलांटिक आहे, इकडं साऊथ अटलांटिक आहे. म्हणजे टोटल जो एरिया आहे तो अटलांटिक महासागराचा एरिया इथं मानला जात असताना आपल्याला पाहावयास मिळतो. समजते तुम्हाला? आणि इथं गुल्फ ऑफ मेक्सिको आहे, इथं कॅरेबियन सी आहे, इकडं जर बघितलं तर इकडं अरेबियन सी आहे, बे ऑफ बेंगाल आहे, लक्षद्वीप सी इथं आहे, खालचा जो भाग आहे तो हिंद महासागराचा भाग म्हणून ओळखला जातो. इथं गुल्फ ऑफ थायलंड आहे, इथं गुल्फ ऑफ ॲडन आहे. समजते? ही डिटेल इन्फॉर्मेशन खरं तर आपल्याला मॅपच्या दृष्टीतून समजण्यास मदत होते. त्याच्यासाठी मी मॅप दाखवलं तुम्हाला. पुढची न्यूज आहे इस्रायलशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि इस्रायलमध्ये बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे ट्रायल्समध्ये आहे पण लवकरच सुरुवात होईल असं आपल्याला पाहाव्यास मिळत असताना दिसते. बूस्टर डोस म्हणजे तिसरा डोस. अजून आपला पहिले 2 डोस कंप्लीट व्हायचे आहेत, परंतु इस्रायलमध्ये ते डोस कंप्लीट होऊन बूस्टर डोसला सुरुवात होईल असे चिन्ह निर्माण झालेले आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग त्याच्यामध्ये युरोपियन युनियनचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं तर इंडिया इस्रायल रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा की पॉईंट काय तर युरोपियन युनियनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून आपण ठेवायला पाहिजे, कारण ही वारंवार न्यूजमध्ये असते युरोपियन युनियन. त्यामुळे त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. युरोपियन युनियन ब्रेक्झिटमुळे सुद्धा जास्त न्यूजमध्ये होतं आणि त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्यावेळेस दिली होती. त्यामुळे युरोपियन युनियनविषयी त्याचा मॅप वगैरे बघून डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे चायनाशी रिलेटेड. आणि चायनामध्ये पुन्हा एकदा कोविड-19ची संख्या वाढत असताना पाहाव्यास मिळते. म्हणजे पुन्हा एकदा कोविड-19चा आउटब्रेक विशेष करून डेल्टा व्हेरियंटविषयी इथं बोलले गेले. मग तो व्हेरियंट जास्त मोठ्या प्रमाणात इथं आढळताना आता दिसतोय. ती सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते आपल्याला. पुढची न्यूज आहे ती स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे, विशेष करून टोकियो ऑलिम्पिक्सशी रिलेटेड न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. लवलीना बोर्गोहेन हिच्याशी रिलेटेड न्यूज आहे आणि हिनं कशा पद्धतीने फायनलमध्ये एंट्री केलेली आहे ह्याचा ऊहापोह सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. याची थोडी इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण फ्रंट पेजवरती बघितलेली आहे. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला बॉक्सिंग क्षेत्रामधल्या आशा खरं तर आपल्या कमी झाल्या होत्या जेव्हापासून काल आपण ही न्यूज बघितली की मेरी कॉमला बाहेर पाडावं लागते टोकियो ऑलिम्पिकमधनं. परंतु अजून कधी कोणते चेंज होतील हे सांगता येत नाही. आणि असंच आपल्याला सांगणारी ही खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्याशी रिलेटेड कोणकोणती इन्फॉर्मेशन बघायची आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगून बसलेलो आहे. इथं आपल्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण आर्टिकल डिस्कस करण्यास सुरुवात करूया. आपलं पहिलं जे आर्टिकल आहे विशेष करून हिमालयन रिजनविषयी बोललं जाणारं आर्टिकल असलेलं पाहाव्यास मिळतं. हे जे आपलं पहिलं आर्टिकल आहे ते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय सांगितलं की हिमालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक देशाचा फक्त जिओपॉलिटिक्स मध्यवर्ती ठेवूनच असतो. जिओपॉलिटिक्स म्हणजे काय? भूराजनीती त्याला मराठीत आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये विशेष करून भूराजनीती करण्यासाठीच हिमालयाचा वारंवार उपयोग केला जातो. आणि त्या हिमालयाला
तशाच दृष्टीने वारंवार बघितलं जातं असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला त्या हिमालयन रिजनकडे वेगवेगळ्या दृष्टीतून बघणं गरजेचं आहे, तरच आपण तिथं शांतता प्रस्थापित करू शकतो आणि आपल्या प्रत्येक देशाचा विकास करून घेऊ शकतो असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न आपल्याला कुठंतरी केलेला पाहाव्यास मिळतो. याच्यासाठी मग हिमालयन रिजनमध्ये काय आहे, तर आत्ताच आपण मॅप बघितला होता. ठीक आहे, तुम्हाला मॅप बघून दाखवतो म्हणजे व्यवस्थित समजेल तुम्हाला. विशेष करून आपण आता मॅपच्या माध्यमातून बघायचं झालं तर पर्वतरांगा जर हिमालयन बघितलं तर ते अशा प्रकारचे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात, बरोबर आहे. मग या पर्वतरांगा ज्या अशा प्रकारच्या आहेत ना, त्याच्याकडे आपण नैसर्गिकरित्या इन्व्हायरमेंटलरित्या सुद्धा बघणं कुठेतरी गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त तुम्ही भूराजनीती तिथं करू नका, बाकी पण दृष्टिकोन आहे हिमालयाकडे बघण्याचा आणि तिथली संस्कृती जपण्याचा, तिथं इन्व्हायरमेंट जपण्याचा, तिथे तो सुद्धा दृष्टिकोन आहे हिमालयाकडे बघण्याचा असं इथं सांगितलं. म्हणजेच त्यांना काय सांगायचं आहे की तुमची जी राजनीती तिथं चालते ना, फॉर एक्झाम्पल या मॅपमधून तुम्हाला समजेल की जर हिमालयन रिजन विशेष करून जम्मू काश्मीरचा रिजन जर बघितला तर आपण इकडे बघतोय की हा पाक व्याप्त काश्मीर आहे, त्याचबरोबर इथं कुठंतरी सियाचीन ग्लेशियर्स आहे, इथं अक्साई चीनचा भाग बघतोय, चीन व्याप्त काश्मीर याला आपण म्हणतो. आणि ही जी लाईन आहे ती मगाच आपण बघितलं होतं की LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल आहे, आणि ही लाईन जी आहे ती काय आहे, LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. म्हणजे हा जो भाग आहे तो चायनानं व्याप्त केलेला भाग आहे आणि हा जो भाग आहे ना तो कुठंतरी पाकिस्ताननं व्याप्त केलेला भाग असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. म्हणजे आता हा जो हिमालयन रिजन जर आपण हा कन्सिडर केला ना, तर तो हा हिमालयन रिजन जो आहे तो 3 कंट्रीमध्ये खरं तर विभागला गेलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याच्यामध्ये इंडिया आहे, चायना आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानसुद्धा आहे. आणि या तिन्ही कंट्री ज्या असतील ना त्या वारंवार हिमालयन रिजनकडे भूराजनीतीनंच बघत असतात. म्हणजे हा भाग आपला आहे का त्यांचा आहे, मग आपण कसा काबीज करायचा, प्रत्येक कंट्री असा विचार करत असताना पाहाव्यास मिळतं असं त्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु याच्यामुळं काय होईल तर हिमालयन जे कल्चरल फॅक्ट्स आहे त्याच्याबद्दलचे, त्याचबरोबर इन्व्हायरमेंट हिमालयन्स आहे त्याचं डेव्हलपमेंट करण्याचं, ते तसं सुरक्षित ठेवण्याचं कार्य कोणतीच कंट्री करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. समजते, फक्त तो भूभाग आपला आहे की त्या कंट्रीचा आहे याचा विचार न करता त्या भूभागामधलं जे कल्चर आहे म्हणजे त्या भूभागाला आपलं समजून आपण त्याचा विकास कसा करता येईल, तिथं शांतता कशी प्रस्थापित करता येईल आपल्याला याचा विचार करायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये एकंदरीत सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे एकंदरीत या आर्टिकलचा कोर गाभा काय आहे तर एकंदरीत या आर्टिकलचा कोर गाभा हा आहे की हिमालयाकडं सर्व देश असतील त्यांनी आपला आहे या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह दृष्टिकोन असायला पाहिजे. म्हणजे तिथलं इन्व्हायरमेंट, तिथली इकॉलॉजी हे आपण कसं सिक्युअर करू शकतो, प्रिझर्व्ह करू शकतो याचासुद्धा आपण विचार करायला पाहिजे. भूराजनीती बाजूला ठेवून, जिओ पॉलिटिक्स बाजूला ठेवून आणि सिक्युरिटी कन्सर्न बाजूला ठेवून, समजते एकमेकांवर अटॅक कशा पद्धतीने करू शकतो आपण, घुसखोरी कशा पद्धतीने करू शकतो हे सोडून आपण बाकीसुद्धा हिमालयाबद्दल विचार करू शकतो असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता या आर्टिकलमधून आपल्याला घ्यायचा पहिला पॉईंट काय तर हिमालयाचं जे जॉग्राफीच्या दृष्टीतून फिजिकल जॉग्राफीची जेवढी हिमालयाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ना ती डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करून ठेवणं खरं तर गरजेचं आहे या आर्टिकलच्या अंतर्गत. समजते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट काय तर हिमालयाच्या रांगा कोणकोणत्या आहेत, लोअर रेंज कोणते आहे, ग्रेटर रेंज कोणते आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भाग आहेत, शिवालिक आहे, ग्रेटर हिमालय आहे, मग त्याची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. एवढ्या आर्टिकलमधून घेऊ शकतो. म्हणजे या आर्टिकलमधून एकंदरीत आपल्याला काय घ्यायचं आहे तर हिमालयाशी रिलेटेड जॉग्राफीचा जेवढा अभ्यास आहे ना तेवढा आपण करून ठेवणं गरजेचं आहे. बाकी या आर्टिकलमध्ये फॅक्च्युअल गोष्टी अशा काही नाही, जेवढा कोर गाभा होता तेवढा मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलं. पुढचं जे छोटंसं आर्टिकल आहे ना ते केरळा गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. केरळा गव्हर्नमेंटमध्ये 2015मध्ये विशेष करून बजेट सेशन जेव्हा चालू होतं ना तेव्हा केरळ असेंब्लीमध्ये विरोधी पक्षांकडून तोडफोड करण्यात आली होती पब्लिक प्रॉपर्टीची आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं असं जजमेंट दिलं होतं की पब्लिक इंटरेस्टमध्ये तुम्ही जर अशा हिंसक कृती करत असाल तर ते तुमच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किंवा फ्रीडम पीपलच्या इंटरेस्टमध्ये तुम्ही असं केलं या पडद्याच्या अंतर्गत तुमचं ते झाकलं जाऊ शकत नाही, कारण तो क्राईम आहे, गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच पाहिजे असं कुठंतरी सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं.
आणि या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की जे सुप्रीम कोर्टानं जजमेंट त्याच्या रिलेटेड दिले ना ते कुठंतरी 100% बरोबर आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. उद्या तुम्ही पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये कुणाचं तर खून कराल आणि ते बरोबर कसं काय होईल समजते. म्हणजे हे आर्टिकलमध्ये सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलं आहे ते करेक्ट जजमेंट दिलेलं आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या अंतर्गत किंवा पब्लिक इंटरेस्ट तो होता म्हणून आम्ही ते कृत्य केलं याच्या अंतर्गत तुम्ही केलेला गुन्हा आहे ना तो झाकला जाऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. त्यालाच प्रोत्साहन देणारं कुठंतरी हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता 2015मध्ये केरळा असेंब्लीमध्ये बजेट सेशनमध्ये नेमकं काय घडलं होतं याचे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी ऑलरेडी याच्या अगोदरच काढून ठेवायला सांगितले. केस स्टडी म्हणून तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा की पॉईंट आपल्याला त्याच्यातून काय घ्यायचं आहे तर सुप्रीम कोर्टाचं कोणतं जजमेंट आहे, ती केस कोणती आहे की त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीचं जजमेंट दिलेलं आहे त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल महत्त्वाचं होतं. हे 2 की पॉईंट आपण घेऊ शकतो. आणि तिसरा की पॉईंट जर घे झालं तर फंडामेंटल राईट विषय याच्यात बोललं जाते. मग फंडामेंटल राईट विषय घटनेमध्ये आपल्या काय तरतूद आहे त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं आपलं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या आर्टिकलच्या अंतर्गत. पुढचं जर हे आर्टिकल बघितलं आपण तर ते RSSचे चीफ आहेत मोहन भागवत त्यांनी जे स्पीच केलं होतं त्याच्यावरती डिपेंड आर्टिकल आहे. आपल्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचं नाही, फॅक्च्युअल गोष्टी कोणत्याच महत्त्वाच्या नाहीत. पुढचं जे आर्टिकल आहे ते बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये विशेष काय असं फॅक्च्युअल दिलं नाही. तुम्हाला जास्तच डिटेलमध्ये पर्सेंटेज वगैरे याच्यामध्ये दिले जे की आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, परंतु याच्यामध्ये RBIच्या काही पॉलिसीचा उल्लेख आलेला आहे. मग त्याच्याशी रिलेटेड RBIशी रिलेटेड जी इकॉनॉमिकल इन्फॉर्मेशन आहे, कॅश रिझर्व रेशो काय असतो, SLR काय असतो त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्या कन्सेप्ट काय आहेत ना त्या तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. बँक रेट काय असतो RBIकडून जाहीर केला जाणार, त्याचबरोबर मॉनिटरी पॉलिसी RBIची कशा पद्धतीने डिसाईड होते, त्याच्याशी रिलेटेड कमिटी कोणती असते त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवू शकतो. म्हणजे थोडक्यात याच्यातून एवढे की पॉईंट आपण घेऊ शकतो RBIशी रिलेटेड. म्हणजे जेवढ्या RBIशी बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ना त्या कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तो आम्ही इकॉनॉमी करताय ना त्यावेळेस तुमच्या या कन्सेप्ट क्लिअर होतीलच समजते. त्यामुळं याच्यामध्ये बाकी काही फॅक्च्युअल गोष्टी दिलेल्या नसल्यामुळं हे आर्टिकल डिटेल बघण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही. आणि या नोटवरती इथं आजचा द हिंदू समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा 31 जुलै 2021चा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेन. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. त्याच्या अगोदर खूप महत्त्वाची सूचना आहे, प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.